नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपला बसलेल्या मुलांसाठी एकचल समीकरणे हे प्रकरण बघत आहोत आणि त्यामधील स्वाध्याय 31.1 पूर्ण सोडवून देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन ही दाबा। पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर रामरावांनी एक शिलाई मशीन हप्त्यावर खरेदी केली। प्रथम त्यांनी रोख 1000 रुपये दिले आणि उरलेले 6000 हे 5 हप्त्यांमध्ये दिले। प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा ₹50 ने कमी होता, तर पहिला हप्ता किती रुपये होता असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, त्यांनी ज्यावेळेला शिलाई मशीन घेतले त्यावेळेला 1000 रुपये ऑलरेडी त्यांनी दिलेले होते। ठीक आहे, त्यानंतर जे 6000 रुपये दिले त्यांनी काय केले, ते 5 हप्त्यामध्ये दिलेले आहेत। ठीक आहे, पण 5 हप्त्यामध्ये देताना आता एकूण रक्कम म्हणजे हप्त्याचे पैसे किती आहेत बघा, एकूण हप्ता कितीचा दिले आहे त्यांनी, 6000 रुपयांचं दिलेले, म्हणजे आता ते काढायचे, आपण प्रत्येक हप्ते काढायचे आहेत। बरोबर आहे। आता हप्ता जर घेतला आपण तर पहिला हप्ता तो किती घ्यायचा आहे, आपण x घेतला। ठीक आहे, त्याच पद्धतीने असे 5 हप्ते म्हणजे बघा x अधिक काय असणार आहे, प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 ने कमी केला, म्हणजे इथं काय आले बघा, x वजा 50, नंतर काय झाले परत आणि 50 ने केला, म्हणजे किती झाले x वजा 100, परत 50 ने केला, म्हणजे किती झाले x वजा 150। ठीक आहे, किती हप्ते झाले बघा, 1 2 3 4, अजून एक हप्ता लागेल, म्हणजे इथं काय असणार आहे x वजा किती असणार आहे 150 आणि परत 50, म्हणजे किती झाले 200 झाले। ठीक आहे, 200 ने कमी झाला आणि बरोबर किती असणार आहे या ठिकाणी, तर 6000 असणार आहे, कारण 6000 चे एकूण हप्ते होते आपले। बरोबर। आता या ठिकाणी बघा x x x x आणि x म्हणजे किती वेळा x आला या ठिकाणी, 5 वेळा आला। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला चिन्हांचे नियम वापरावे लागतील। का वापरावे लागतील, कारण इथं वजा वजा अधिक झाले, चिन्ह वजा येतं, म्हणजे किती झाले वजा 150 झाले। बरोबर आहे, म्हणजे जर तुम्ही लिहून घेतला, तुम्हाला जर असं समजत नसेल तर इथे बघा, वजा 50 वजा 100 केले तर किती झाले आपले, तर वजा 150 झाले, परत वजा 150 वजा 150 म्हणजे किती झाले आपले, वजा 300 झाले। बरोबर आहे, परत वजा 300 वजा 200 म्हणजे किती झाले आपले, वजा 500 या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, चिन्हांचे नियम माहिती नसतील तर त्याचेही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही एकदा बघून घ्या। हे वजा 500 होते, इकडे गेल्यानंतर काय होतील, अधिक 500 होतील, म्हणजे या ठिकाणी बघा 5x बरोबर 6000 अधिक 500 आले, म्हणजेच काय झाले बघा, 6500 झाले आणि हा x इथंच राहील, हा 5 गुणाकारात होता, इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल, भाग घालवला, 5 एके 5, 1 राहिले, 5 त्रिक 15, परत काय आले बघा, 500 500, म्हणजे जो पहिला हप्ता असणार आहे तो किती असणार आहे बघा या ठिकाणी, तर दुसरा या ठिकाणी पर्याय बरोबर असणार आहे, म्हणजे 1300 रुपयाचा पहिला हप्ता असणार आहे। आता जाऊया पुढच्या गणिताकडे, पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करून हाईप द्यायला विसरू नका। दुसरा प्रश्न बघा, एका संख्येची 9 पट, आता एक संख्या दिलेली आहे का या ठिकाणी, नाही दिलेली, म्हणजे त्या संख्येची 9 पट म्हणजे काय घेतले, 9x व 5 पट म्हणजेच काय आले 5x। बरोबर आहे, यांच्यातील फरक म्हणजे काय, या दोघांच्यात वजाबाकी असणार आहे। ठीक आहे, 144 आहे। ठीक आहे, तर त्या संख्येची 2/3 पट किती, म्हणजे आधी तुम्हाला काय करायला लागेल, संख्या काढून घ्यावी लागेल। काय येईल बघा, 9x वजा 5x म्हणजे किती झाले, 4x बरोबर 144, x बरोबर 144, हा 4 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात, भाग घालवला, 4 त्रिकम 12, 13 14 म्हणजे 2 राहिले आणि 4 सख्ख 24, म्हणजे ती संख्या किती आलेली आहे आपली, 36 आलेली आहे। पण प्रश्न काय विचारलेला आहे बघा, तर त्या संख्येची 2/3 पट किती, म्हणजे 36 ची 2/3 पट किती असं विचारलेलं आहे। म्हणजे भाग घालवला, 3 एके 3, 3 दोन्ही 6, म्हणजे 12 दोन्ही किती राहिले, इथं फक्त 24 राहिले, म्हणजे ती संख्या ही काय असणार आहे, 24 असणार आहे। तिसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे, तर 3 अपूर्णांकांचा छेद समान असून अंशस्थानी अनुक्रमे 10 11 आणि 13 या संख्या आहेत, या अपूर्णांकांची बेरीज 2 येते, तर छेदस्थानी किती। ठीक आहे, आता किती सोपं आहे बघा, तर आपल्याला काय सांगितले, 10/x अधिक 11/x आणि 13/x, म्हणजे तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे, पण तो छेद समान असणारी संख्या कोणती आहे ते दिले का नाही, म्हणून आपण छेदात x घेतले आणि त्या संख्या काय आल्यात आपल्या 10 11 आणि 13 या अंशस्थानी आहेत। बरोबर आहे,
बरोबर आपल्याला उत्तर किती मिळतंय अपूर्णांकाचं, तर 2 मिळतं. आता या ठिकाणी बघा सगळ्यांचा छेद समान असेल तर आपण असंही लिहू शकतो 10 अधिक 11 अधिक 13 छेद x बरोबर 2. ठीक आहे, हा x भागाकारात होता, इकडे गेल्यानंतर गुणाकारात झाला आणि वरच्यांची बेरीज केली 3 आणि 1 किती झाले 4. 1 2 आणि 3 आले बरोबर. इथे किती आले आपले 2x आले बरोबर. आता आता हा जो 2 आहे तो काय आहे इथं गुणाकारात आहे, तो इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल. म्हणजेच काय झाले बघा x बरोबर 34 भागिले 2 म्हणजेच x बरोबर किती आले बेके बे आणि 1 राहिले बेसाती 14. म्हणजेच ती संख्या किती असणार आहे आपली 17 असणार आहे. म्हणजे छेदस्थानी या ठिकाणी किती असणार आहे 17 असणार आहे. बघा 17 म्हणजे 34/17 17 1 17 17 2 34 म्हणजे उत्तर किती आलं 2 आलं बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, आता चौथा प्रश्न बघा, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हाईप द्यायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही स्कॉलरशिपला मदत होईल. चौथा बघा, रुपये 15च्या तिकिटांची संख्या रुपये 20च्या तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 ने जास्त आहे. म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल 20 रुपये तिकिटांची संख्या किती घेऊया आपण x घेतल्या बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय लागेल 15 रुपये तिकिटांची संख्या किती असणार आहे बघा, तर 20 रुपये तिकिटांच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे. म्हणजेच किती x वजा 2 असणार आहे. ठीक आहे, एकूण रुपये 670 ची तिकिटे घेतल्यास रुपये 15चे तिकीट किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायला लागेल बघा, ज्या वेळेला आपण काय करतो तर 2 रुपयाच्या 4 वस्तू घेतो त्यावेळेला 2 गुणिले 4 करतो. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायला लागेल रुपये 20ची तिकीट किती आहेत x आहेत. म्हणजे इथं किती आले आपले 20x आले बरोबर आहे. अधिक 15 गुणिले इथं काय करायला लागेल x वजा 2 करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली 15 रुपयाची एवढी तिकीट आहेत आणि एकूण आपल्याला किती रुपये मिळाले तर 670 रुपये मिळालेले आहेत. आता हे एक सामायिक समीकरण सोडवून घेऊया. म्हणजे इथं बघा 20x अधिक 15 1 15 x म्हणजे 15 आतमध्ये गुणलं, परत ह्या 15 या 2 ला गुणले, 15 2 30 आले बरोबर 670. आता इथं बघा 15 अधिक 20 म्हणजेच किती झाले 35x झाले बरोबर. हे वजा 30 होते, इकडे गेल्यानंतर काय झाले तर अधिक 30 झाले. म्हणजेच किती झाले बघा 35x बरोबर 0 7 3 10 हातच्याला 1 आणि 7 आले बरोबर आहे. आता 35 हा गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर काय होईल भागाकारात जाईल. म्हणजे 700 भागिले 35 केलं तर 35 दोन्ही किती होतात तर 70 होतात आणि हे 0. म्हणजेच x बरोबर किती आले आपली 20 आलेली आहेत तिकिटे. ठीक आहे, ही कशाची होती तर 20 रुपये तिकिटांची संख्या होती. प्रश्नामध्ये आपल्याला 15 रुपये तिकीट किती आहेत असं विचारलेलं होतं. म्हणजेच 15ची किती तिकीट होती बघा x वजा 2 होती बरोबर आहे. म्हणून 20 वजा 2 केलं तर किती येतात 18 येतात. म्हणजे 15 रुपयाची एकूण किती तिकिटे होती तर 18 तिकिटे होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, पाचवा प्रश्न बघतोय काय सांगितलंय बघा, 50 पैशांना 1 याप्रमाणे काही पेरू आणि 5 रुपये नाव 1 याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतली तेव्हा रुपये 26 ला 25 फळे विकत घेता आली तर किती सफरचंदे घेतली असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण एक काम करूया, सफरचंद किती घेतले ते x घेतली तर पेरू काय असणार आहेत आपले तर एकूण फळं किती आहेत 25 म्हणजे 25 वजा x असणार आहेत बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा पैशांचा विचार केला तर इथं 50 पैसे दिलेले आहेत आणि 50 पैसे म्हणजेच किती असतात तर 0.5 रुपये असतात बरोबर आहे. मग आता पेरूंची किंमत करायची झाली तर या ठिकाणी काय असणार आहे 0.5 कंसात 25 वजा x आले आणि अधिक दुसऱ्या कंसात काय येणार आहेत बघा तर सफरचंद किती रुपयाला विकलेले आहेत 5 रुपयाला. म्हणजे इथे किती आले 5x बरोबर किती आले एकूण रुपये किती झालेले 26 झालेले. ठीक आहे, हे जर सोडवलं तर तुम्हाला काय होणार आहे उत्तर मिळणार आहे. तर आता या ठिकाणी बघा 0.5 गुणिले 25 केले तर 25 5 किती होतात तर 125 होतात बरोबर आहे. म्हणजे तिथे किती झाले आपले 12.5 झाले वजा 5x म्हणजे 0.5x झाले अधिक 5x
बरोबर 26 आले. आता हे 12.5 होते, तिकडे गेल्यानंतर वजा होतील आणि हे 5 मधून 0.5 वजा जातील. म्हणजे इथे किती राहिले, तर 4.5 x राहिले आणि बरोबर या ठिकाणी बघा 26 वजा 12.5 आले. ठीक आहे, म्हणजे 4.5 x बरोबर 26 मधून 12.5 गेले. जर तुम्हाला असं जमत नसेल तर या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. इथं राहिले 5, हातच्याला 1 दिला, इथं राहिले 3 आणि इथं आले 1, म्हणजे 13.5 राहील. ठीक आहे, म्हणजे इथं आले 13.5. आता x बरोबर 13.5 भागिले हे 4 पॉईंट गुणाकारात होते, इकडे आल्यानंतर भागाकारात गेले. तुम्हाला पॉईंट काढता येत नसेल तर या पद्धतीने काढू शकता. एक दशांश चिन्ह आहे त्यामुळे 10 ने गुणलं म्हणजे किती राहिले बघा, 135 भागिले 45. सोपं झालं. आता भाग घालवू शकता, 5 ने घालवा. 5 9 45, 5 2 10, 3 राहिले, 5 7 35 झाले. बरोबर आहे. 9 1 9, 9 3 27, म्हणजेच एकूण सफरचंद किती घेतलेली आहेत तिथं, तर 3 सफरचंद या ठिकाणी घेतलेली आहेत. 3 आले. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे, कारण आपल्याला किती सफरचंद विकत घेतली असं विचारलं होतं आणि सफरचंदाची किंमत म्हणजे सफरचंद आपण x मानले होते, त्यामुळे त्याची किंमत किती आलेली आहे या ठिकाणी, 3 ही किंमत आलेली आहे. ठीक आहे, हा होता 5वा प्रश्न. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर x अधिक 3 भागिले 4 बरोबर 4x वजा 2 भागिले 9 दिलेले. अशा वेळेला तिरकस गुणाकार करायचा असतो. म्हणजे काय करायचं, ह्या 9 नी इकडे गुणायचं असतं. ठीक आहे, आणि या 4 नी इकडे गुणायचं असतं, म्हणजे 4x वजा 2, म्हणजे सोडवायला सोपं जातं. इथं बघा 9 1 9 अधिक 9 3 27 बरोबर 4 चौक 16, x वजा 4 2 8 आले. आता एक सारखी पद एका साईडला घ्या, म्हणजे हे 9 इकडे घेतलं तर काय होईल बघा, 16x वजा 9x झाले. ठीक आहे, आणि हा वजा 8 होता तो इकडे घेतल्यानंतर काय झाला, 27 अधिक 8, कारण 8 इकडे घेतला आणि 9 या साईडला घेतला, म्हणून त्यांच्या दोघांची चिन्ह बदलली, फक्त जागा इकडे तिकडे केलेली आहेत. 16तनं 9 गेले, किती राहते बघा, तर इथं 7 राहिले. 16तनं 9 गेले, 7 राहिले. बरोबर आहे. आणि इथं बघा 8 आणि 7 15, हातच्या 1 3 35 झाले. म्हणजेच x बरोबर 7 5 35. का, तर 35 भागिले किती आले या ठिकाणी, x ची किंमत 7 म्हणून भाग घालवला, 7 5 35 म्हणून x बरोबर किती आलेला या ठिकाणी 5 आलेला आहे. ठीक आहे, x ची किंमत विचारली होती, म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता 7वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, इथं जर 7/8 आता भागिले दिलेले आहे, म्हणजे इथं गुणाकारामध्ये रूपांतर केलं तर इथं काय होईल तुमचं, 40/21 होईल. बरोबर, आणि इथं काय असणार आहे आपले 17.5 भागिले x तसेच ठेवायचे आपल्याला. ठीक आहे, पहिल्यांदा भाग जात असेल तर भाग घालवून घ्या. इथं बघा 7 त्रिक 21, कारण अंश आणि छेद आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून भाग जातोय. 8 1 8, 8 5 40, म्हणजे इथं किती राहिले बघा आपले 5/3 बरोबर 17.5 भागिले x राहिले. ठीक आहे, आता हे जर तिरकस गुणाकार केला, म्हणजेच इथं हे बघा 5x बरोबर, किंवा हे x इकडे आले तर इथं बघा 17.5 हे 3 काय झाले, गुणाकारात गेले. ठीक आहे, हा 5 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर परत एकदा भागाकारात गेला, म्हणजेच इथं भागिले 5 आले. 5 नी भाग घालवला, 5 त्रिक 15, 2 राहिले, 5 5 25, म्हणजे 3.5 आलेला आहे या ठिकाणी. 3.5 गुणिले 3 केले, 5 त्रिक 15, हातच्याला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10 झाले, म्हणजे 10.5 ही काय असणार आहे या ठिकाणी, x ची किंमत असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, आता 8वा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे, x वर्षापूर्वी नंदा व कांता यांच्या वयांची बेरीज 25 वर्ष होती, तर आणखी y वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष होईल, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे. आणि जर उत्तर तुम्हाला नाही जमलं तर मला तशीही कमेंट करा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते गणित सोडवून देऊयात. पण कमेंट करा, त्याशिवाय आपण गणित सोडवून देणार नाही. ठीक आहे, बघूया 9वा प्रश्न. एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास, आता एक संख्येत 3 मिळवले म्हणजे काय झाले बघा, x अधिक 3, परत काय केलं त्याला 3 ने भागल्यास उत्तर किती येते, तर 10 येते. ठीक आहे, त्याच संख्येत 8 मिळवून, आता 30 संख्या घेतली x, त्यामध्ये काय मिळवलं, 8 मिळवलं, आणि 7 ने भागल्यास उत्तर 5 येते, तर ती संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. सोपं आहे. 10 त्रिक किती झाले बघा, इथं x अधिक 3, हा भागाकारात होता, इकडे गेल्यानंतर गुणाकारात, म्हणजे 30 झाला, म्हणजेच x बरोबर 30 वजा 3, म्हणजेच किती झाले आपले 27 या ठिकाणी मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याच पद्धतीने इकडचं जरी सोडवलं तर इथं बघा
x अधिक 8 बरोबर 7 किती झाले 35 झाले. ठीक आहे, म्हणजेच x बरोबर 35 वजा 8 केले तर x बरोबर किती मिळणार आहे 27 मिळणार आहेत. म्हणजे 2 समीकरणं या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, आता यातला 10वा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर म्हणजेच एक संख्या कुठली घेतली तर x घेतली त्याच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत बरोबर 125 आहेत तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती असं विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे x बरोबर हे 125 तसेच राहिले आणि हा 6 भागाकारात होता तो गुणाकारात गेला आणि हा भागाकारात आला. भाग घालवला 5 दोन्ही 10 2 राहिले 5 5 25 25 सख्ख किती झाले आपले 150 झाले बरोबर आहे. पण त्या संख्येच्या 1/3 म्हणजेच 1/3 केले 3 15 आणि 3 0 0 आले म्हणजेच काय आले बघा त्या संख्येच्या 1/3 म्हणजेच किती असणार आहे या ठिकाणी 50 हे उत्तर असणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला सराव संच 31.1 संपतो. उद्याच्या भागात आपण सराव संच 31.2 पूर्ण सोडवून येणार आहे. त्यामुळं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि इयत्ता 8वीचे बाकीचेही प्रकरण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. तेही व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप अजून सोपं जाईल. धन्यवाद.